मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली। नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली। या घटनेनंतर दक्ष नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत कर्मचाऱ्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढलं। नागपुरात अत्यंत गंभीर घटनेत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे। मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 268 जवळ बुधवारी सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान ही घटना घडली। जेव्हा किल्ला परिसरात बूथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा एसयूव्ही मतदान केंद्रातून बाहेर निघाली तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला। त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना बोलवलं। मात्र तोवर दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या तवेरा कारची जबर मोडतोड करण्यात आली आहे। पोलिसांना माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि ईव्हीएम तसेच तवेरा एसयूव्ही मधील सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं। मोडतोड करण्यात आलेली तवेरा एसयूव्ही कार पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणली। त्यानंतर ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले। या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते गोळा झाले। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनकडे धाव घेत सर्व कार्यकर्त्यांची गर्दी कमी केली। या हल्ल्यामागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे।